नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण इथे बघत आहोत सोयाबीनची भुर्जी। तर बनवायची खूप सोपी पद्धत आहे आणि चटपटीत अशी बनते। तर बरेच जणांना सोयाबीनची भाजी आवडत नाही, तर अशी सोयाबीनची भुर्जी बनवून खाऊ शकता। खूप भारी लागते आणि खूप टेस्टी सुद्धा होते। तर ही झटपट अशी बनवून तयार होते। टिफिनसाठी तर बेस्ट ऑप्शन आहे। खूप अशी कमी वेळात बनवून तयार होते। चला तर मग आपण वेळ न गमावता पटकन या रेसिपीकडे वळूया। पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मग सोयाबीनची भुर्जी बनवायला सुरुवात करूया। सोयाबीनची भुर्जी बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊया। तर इथं मी अर्धी वाटी सोया चंक्स घेतले होते। तुम्ही बघू शकता अर्धी वाटी सोया चंक्स घेऊन 15 मिनिटांसाठी पाण्यात भिजत घालले होते आणि मस्त असे फुलून छान एक वाटीभर झाले आहे। तुम्ही बघू शकता। किंवा मग तुमच्याकडे एवढा वेळ नसेल तर गरम पाण्यामध्ये उकळून घेऊ शकता 5 मिनिटांसाठी। छान असे मस्त फुलतात। त्यातले पाणी पिळून घेतलं आणि वाटीमध्ये ठेवले आहे। तर इथं 2 मध्यम आकाराचे बारीक कट करून घेतलेले कांदे आहे। एक मध्यम आकारामध्ये टोमॅटो, चवीनुसार मीठ लागेल, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी, इथं 1 ते 1.5 चमचा लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट आहे, 5-6 हिरव्या मिरच्या आणि 7-8 लसणीच्या पाकळ्या याची मी पेस्ट करून घेतली। आता सगळ्यात अगोदर तर इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये चुरा करून घेते। आता सगळ्यात अगोदर इथं मी गॅसवर कढई ठेवली आहे आणि यामध्ये 2 चमचे तेल गरम करायला ठेवलं। आता तेल इथं हलकंसं गरम करून घेते। तेल हलकंसं तापलं की यामध्ये जिरं घालून घ्यायचं आणि जिरं व्यवस्थित फुलायला हवं। बघा जिरं छान व्यवस्थित फुलते आणि आता तुम्ही इथं बघू शकता जिरं मस्त असं फुलायला सुरुवात झाली आहे। छान असं फुलून वरती येऊ द्या। बघा इथं जिरं छान तडतडायला लागलं की यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा। तर इथं 2 मध्यम आकाराचे मी बारीक कट करून घेतलेले कांदे आहे ची भुर्जी बनवत आहे। तर त्यामध्ये कांद्याचं प्रमाण हे थोडं जास्त असते कारण चव छान लागते त्याची, म्हणून आता इथं कांद्याला सोनेरी रंगावर फ्राय करून घेते। बघा इथं मस्त कांद्याला असा छानसा सोनेरी रंग आला आहे। यामध्ये टोमॅटो घालून घेते आणि यामध्येच मी चवीनुसार मीठ सुद्धा घालते। टोमॅटो लवकर शिजतो मीठ घालल्याने। आता इथं एकदम असा मऊ टोमॅटो शिजून घेऊया। आता इथं टोमॅटो मी छान एकदम मऊ शिजून घेतला। यामध्ये लसूण हिरवी मिरचीची पेस्ट घालून घेऊया। त्याचबरोबर अर्धा चमचा हळद आहे, हे सुद्धा मी घालून घेते। लसूण हिरवी मिरचीची पेस्ट ही छान या तेलामध्ये परतून घेऊयात 2 ते 3 मिनिटांसाठी। आणि त्याचसोबत इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये सोया चंक्सचा चुरा करून घेतला आहे। हे सोया चंक्स एकदाच फिरून घ्या म्हणजे छान त्याचा असा चुरा होईल। आता हे मिश्रण सुद्धा व्यवस्थित असं तेलामध्ये परतून घेतलं। आता हा सोया चंक्सचा चुरा यामध्ये घालून घ्यायचा। बऱ्याच जणांना सोया चंक्सची भाजी आवडत नाही, म्हणून ही असे सोयाची भुर्जी बनवून तुम्ही खाऊ शकता। आता इथं छान हे व्यवस्थित या मसाल्यामध्ये एकजीव करून घ्यायचं। बघा मस्त असा सुगंध येत आहे। लसूण हिरवी मिरचीची जी पेस्ट घातली त्याचा तर भारी सुगंध येत आहे। इथं 5-6 मिनिटे छान याला परतून घ्यायचं आणि मग लगेच काढून घ्यायचं। तर इथं मी मस्त अशी ही सोयाबीनची भुर्जी व्यवस्थित परतून घेतली आहे। मस्त अशी खमंग झाली आहे, तुम्ही बघू शकता। एकदम अशी दाणेदार सुद्धा झाली। तर गॅस करूया बंद। तर बऱ्याच जणांना सोयाबीनची भाजी खायला आवडत नाही, तर अशी सोयाबीनची भुर्जी बनवून खाऊ शकता। चवीला तर खूप छान लागते आणि झटपट अशी बनवून तयार होते आणि खूप कमी यामध्ये साहित्य लागते। तर तुम्ही सुद्धा ही सोयाबीनची भुर्जी नक्की एकदा करून बघा आणि रेसिपी कमेंटमध्ये सांगा की कशी झाली ते। तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड किंवा फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका। त्याचबरोबर आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा, ज्याने का होईल
मी छान छान रेसिपी अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल। आज वेळात वेळ काढून तुम्ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। अशी छान छान रेसिपी तुम्ही सुद्धा बनवून खात जा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।